विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं की रिसर्च म्हणजे काय आणि रिसर्च कशाला म्हणायचा नाही याबद्दलची पण माहिती आपण बघितली. आता थोडंसं पुढे जाऊन आपण रिसर्चवर म्हणजे काय या विषयावर आणखीन सविस्तर प्रकाश टाकू. व्हॉट इज रिसर्च? रिसर्च मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी की स्टार्ट्स विथ ए क्वेश्चन ऑर प्रॉब्लेम. रिसर्च हा नेहमी एखाद्या समस्येने सुरू होत असतो, एका प्रश्नाने सुरू होत असतो. तो प्रश्न कदाचित ॲब्स्ट्रॅक्ट असू शकतो किंवा एखाद्या सिच्युएशनवर आधारित असो. ती सिच्युएशन मी तुम्हाला म्हटलो की इंडस्ट्रियल असेल, प्रोडक्शन रिलेटेड असेल किंवा एखाद्या मशीन रिलेटेड असेल किंवा ह्युमन बिहेवियर संबंधी असेल. अशा कोणत्यातरी एका प्रॉब्लेम समस्येवर रिसर्चची सुरुवात होत असते. ॲक्सेप्ट सर्टन बेसिक अझम्पशन्स ऑर थेअरी. ज्याला ही समस्या भेडसावते तो व्यक्ती जेव्हा रिसर्च हातात घेतो त्यावेळेस त्याचं एक अझम्पशन असतं, त्याचे काही गृहीतक असतात मनामध्ये. आपण अझम्पशन म्हणजे काय ते पाहणार आहोत की गृहीतक, की अंदाज, की जो अंदाज प्रूव्हन नाहीये. म्हणून तो अंदाज प्रूव्हन करण्यासाठी काही थेरीज वाचतो, काही पुस्तके वाचतो आणि त्या पुस्तकातल्या काही थेरीज वाचतो की आपण मॅनपॉवर कशा प्रकारची, ज्याला आपण मॅनेजमेंट स्किल्स म्हणतो, सॉट ॲनालिसिस, ते करून पाहतो. किंवा प्रोडक्शनमध्ये काही प्रोडक्शन इफिशियन्सी वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये कोणत्या प्रकारचे बदल जनरली तुम्हाला माहिती आहे सॉट ॲनालिसिस इज ऑल्सो बिलॉंग फ्रॉम सम रिसर्च, जॅपनीज रिसर्च. स्ट्रेंथ, विकनेसेस हे शोधून आपण योग्य प्रकारे त्यामध्ये बदल करतो. पण हे अझम्पशन्स, या थेरीज, त्याचा तो अभ्यास करतो. म्हणजे एक समस्या आहे, त्या समस्येवर तो स्वतःचे अंदाज मांडतो आणि थेरीजचा स्टडी करतो. रिक्वायर्ड अनबायस्ड डाटा कलेक्शन अँड ॲनालिसिस. आफ्टर दॅट ही मेक वन सिच्युएशन अँड इन दॅट सिच्युएशन ही स्टार्ट कलेक्टिंग द डाटा. आता डाटा कलेक्शन हे अनेक प्रकारे केलं जातं. फिजिकल डाटा कलेक्शन क्वेश्चनरी थ्रू पण केलं जातं किंवा ऑब्झर्वेशन टेक्निक्स आहे डाटा कलेक्शनच्या. त्या डाटा कलेक्शनच्या ऑब्झर्वेशन टेक्निक्सद्वारे देखील डाटा कलेक्शन केला जातो किंवा इंटरव्ह्यू टेक्निक्स इज ऑल्सो देअर. इंटरव्ह्यू टेक्निक्स प्रमाणे सुद्धा डेटा कलेक्शन केला जातो किंवा एक्सपेरिमेंटल टेक्निक्स. डेटा हा अनेक प्रकारे केला जातो. आपण तो पुढे बघणार आहोत की डेटा कलेक्शन, टाइप ऑफ डेटा कलेक्शन और सॅम्पलिंग डिझाईन फॉर डेटा कलेक्शन. थोडक्यात काय, ते डेटा कलेक्शन ही तिसरी स्टेप आहे. त्यानंतर ते डेटाचं टॅब्युलेशन फॉर्मॅटमध्ये करून ॲनालिसिस करणं. ॲनालिसिस केल्यानंतर एक्सपर्ट्स क्रिटिकल इंटरप्रिटेशन. त्या ॲनालिसिसचं, स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसचं तो व्यक्ती, तो रिसर्चर नंतर त्याचं इंटरप्रिटेशन करतो, त्याचं पृथक्करण करतो, त्याचं स्पष्टीकरण करतो, त्याच्यातल्या व्हॅरिएबलचं कोरिलेशन समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचा कॉज अँड इफेक्ट काय झालेला आहे, प्रत्येक व्हॅरिएबलचा कॉज अँड इफेक्ट काय आहे याचा तो अभ्यास करतो. परफॉर्म्स व्हॅलिडेशन म्हणजे पुन्हा पुन्हा तो व्हेरीफाय करून पाहतो की आपण काढलेले रिसर्च किंवा आपण केलेलं डेटा कलेक्शन, आपण केलेलं डेटा ॲनालिसिस, इज इट रिपीटेडली व्हॅलिड, इज इट कन्सिस्टंट, याचा तो प्रयत्न करून पाहतो. जनरली एक्सपेरिमेंटल मेथडमध्ये तुम्ही बघता की एकच एक्सपेरिमेंट एका व्हॅरिएबलचा विचार करून पुन्हा पुन्हा केला जातो आणि त्याचं डेटा हा ॲनालिसिससाठी घेतला जातो. नीड्स आर्क्युलेटेड डॉक्युमेंटेशन अँड प्रेझेंटेशन. आलेले जे काही कन्क्लुजन्स आहे ते कन्क्लुजन्स डॉक्युमेंट करणं गरजेचं आहे. डॉक्युमेंटेशन रिक्वायर्ड ॲट एव्हरी स्टेज. At the time of data collection, you have to use documentation. At the time of statistical analysis, you have to make some documentation. After the analyzing, whatever the conclusion you derived from that analysis, that also should be documented, well documented. And after that documentation, you have to prepare one report that is called presentation. And that presentation ends with leads to the further research. Research is an ongoing process, it never ends. After one research, it leads to the further research. That's why research is never ending process. Every time either
we have to use in different scenario, or we have to make it replicate of that research to uh, check the validity of research. So what is research? That is also, this is one beautiful slides I prepared for that, की रिसर्चची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया यातून समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट, what do you mean by research? There are this slide is just for information that there are so many definitions of research available, and I just collect some of the definitions. The very first definition belongs from the Advanced Learner Dictionary of Current English. That is a careful investigation or inquiry, especially through search for new facts in any branch of knowledge. A careful investigation. याला जेव्हा एखादी डिक्शनरी एखाद्या कॉन्सेप्टची व्याख्या सांगते, त्यातले प्रत्येक शब्द हे अतिशय काळजीपूर्वक वापरलेले असतात. अ केअरफुल इन्व्हेस्टिगेशन. केअरफुल इन्व्हेस्टिगेशन मी तुम्हाला सांगितलेले, जस्ट डाटा कलेक्शन इज नॉट रिसर्च, जस्ट कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन इज नॉट रिसर्च. अ केअरफुल इन्व्हेस्टिगेशन ऑर इन्क्वायरी. प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक स्टेपवर एक मेथॉडॉलॉजी आहे, ती मेथॉडॉलॉजी फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून त्यांनी शब्द वापरलेला आहे केअरफुल इन्व्हेस्टिगेशन ऑर इन्क्वायरी, स्पेशली थ्रू सर्च. तुम्ही जे सर्च करत आहात, तुम्ही जे शोधत आहात, तुम्ही जो डेटा कलेक्ट आहात, इट शुड हॅव सम सायंटिफिक बेस. सो दॅट इज कॉल्ड केअरफुल इन्व्हेस्टिगेशन. कारण बऱ्याच वेळेस रिसर्चमध्ये बायस्ड असण्याची शक्यता असते. म्हणजे तो एक महत्त्वाची गोष्ट आहे की रिसर्चमध्ये सब्जेक्टिव्हिटी नसावी, ऑब्जेक्टिव्हिटी असावी. रिसर्च हा आपल्या मनामध्ये एखादा कन्क्लुजन गृहीत धरून जर रिसर्च केला तर इट शुड नॉट बी अ केअरफुल इन्व्हेस्टिगेशन. इट शुड बी subjective investigation, not objective investigation. So definition is very important. A careful investigation or inquiry, especially through search for new facts. The known facts म्हणजे रिसर्च फॉर न्यू फॅक्ट्स. कारण रिसर्च हा मुळामध्ये नोन टू अननोन, नोन फॅक्ट्स आहे, नोन प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेमचे कॉजेस पण माहिती आहे, आणि ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी किंवा ती गोष्ट सॉल्व करण्यासाठी आपण एक रिसर्च कंडक्ट करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या सिच्युएशन क्रिएट करतो टू फाइंड आउट न्यू फॅक्ट्स इन एनी ब्रांच ऑफ नॉलेज. अशा प्रकारे प्रत्येक ब्रांचमध्ये वेगवेगळ्या उदाहरणार्थ द्यायचं ठरलं तर शिक्षकाला नेहमी समस्या असते की विद्यार्थ्यांचं आकलन कसं वाढावं, how the comprehension of student should be increased. That's why teacher always tries to learn the methodology and apply that teaching methodology into classroom, and he observes what are the effect happens after the application of that research teaching methodology on student, and accordingly he says that this research methodology is better than other. So this is the increment in that knowledge. आणि अशाच प्रकारे तुम्हाला माहिती आहे किंवा नाही की अनेक प्रकारच्या टीचिंग मेथॉडॉलॉजी या अशा प्रकारे निर्माण झालेल्या आहे लहान मुलांपासून आतापर्यंत. म्हणून प्रत्येक विषयाच्या टीचिंग मेथॉडॉलॉजी वेगवेगळ्या आहे. तर अशा प्रकारे ह्या ज्या एज्युकेशन ब्रांच असेल ती ब्रांच कशा प्रकारे डेव्हलप झाली तर अशा प्रकारच्या रिसर्चमुळे झालेली आहे. आता तुम्ही बघता की कंपन्यांमध्ये सुद्धा प्रोडक्शन वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे रिसर्च झालेले आहे, आणि त्यामुळे त्या प्रॉब्लेम्समुळे नवीन प्रकारेच्या टेक्निक्स, एस्पेशली जपानमध्ये ह्या मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या टेक्निक्स वापरलेल्या आहे, आणि त्यामुळे प्रोडक्शन इन्क्रीज झालेलं आहे. तर अशा ज्या मॅनेजमेंट स्किल असतील किंवा नवीन ब्रांच असतील ह्या अशा प्रकारे इमर्ज होत असतात, आणि याला सगळा बेस असतो तो रिसर्चचा. म्हणून अ केअरफुल इन्व्हेस्टिगेशन ऑर इन्क्वायरी एस्पेशली थ्रू सर्च फॉर अ न्यू फॅक्ट्स ऑफ एनी ब्रांच ऑफ नॉलेज. Second important definition is that which is given by Redman and Mori, systematized effort to gain new knowledge.
as I told you, there is nothing new to tell you. That is a systematic. What is the meaning of systematics? I already tell you in my first lecture. Some people consider research as a movement from the known to the unknown. हे पण मी तुम्हाला सांगितलं की रिसर्च म्हणजे नोन फॅक्ट्स कडून अननोन फॅक्ट शोधणे. अशा प्रकारे आपण रिसर्च करत असतो की आपल्या ज्या समस्या आहे, ज्या नोन समस्या आहे, त्या समस्यांपासून नवीन सोल्युशन शोधणं त्या समस्यावर. दिस इज द नोन टू द अननोन. इट इज ॲक्च्युअली द ओवेज ऑफ डिस्कव्हरी. इट इज लिटरली लिंग्विस्टिक भाषेमध्ये सांगितलेलं आहे की रिसर्च म्हणजे नवीन अज्ञाताचा शोध घेण्याचा प्रवास, असं थोडक्यात त्यांनी सांगितले. द ओवेज ऑफ डिस्कव्हरी. वी ऑल possesses the vital instinct of inquisitiveness for when the known comforts us. यामध्ये सांगितलेलं आहे की इन्स्टिंक्ट आपल्यामध्ये एक उपजत, मानव म्हणून आपल्यामध्ये नेहमी आपल्यामध्ये प्रश्न असतात. इन्स्टिंक्ट म्हणजे आपल्या अंतर्मुख होऊन जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला नेहमी वेगवेगळ्या समस्यांना, वेगवेगळ्या प्रश्नांची उकल शोधण्याचा मानवाची प्रवृत्ती जाणवते. आणि अशा वेळेस एखाद्या अननोन गोष्टी असेल, फॉर एक्झाम्पल ब्लॅक होलचं कुतूहल प्रत्येकाला आहे. आणि त्याप्रमाणे प्रत्येक शास्त्रज्ञ जो ॲस्ट्रॉलॉजिस्ट आहे तो प्रयत्न करत असतो की त्या प्रश्नाचं उत्तर शोधणं. म्हणून माणसाचं जे इन्क्विसिटिव्हनेस आहे, जी जिज्ञासा आहे, ती जिज्ञासा माणसाला स्वस्थ बसू देत नाही. नेहमी तो अज्ञाताचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ज्यावेळेस अशा अज्ञात गोष्टी त्याच्या समोर असतात, वी वंडर अँड अवर इन्क्विसिटिव्हनेस मेक अस प्रोब म्हणजे शोधण्याचा प्रयत्न करणे. अँड अटेन फुल अँड फुलर अंडरस्टँडिंग ऑफ द अननोन. आणि प्रत्येक वेळेस आपण त्या अज्ञाताला पूर्णपणे विचार करत असतो. तुम्ही बघितलं की आपलं नेचर जे आहे, आपलं निसर्ग जो आहे, अतिशय कॉम्प्लिकेटेड आहे. साधारणतः मी सांगितलेलं आहे की बऱ्याच वेळेस सोलर पॉवर इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी आपल्या कॉलेजमध्ये देखील सोलर पॅनल बसवलेले आहे. मग त्या सोलर पॅनलचा इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असताना एकच गोष्टीचा इफेक्ट होत नाही. टेम्परेचरचा इफेक्ट होतो, वाइंड फ्लोचा इफेक्ट होतो, त्याच्यानंतर जॉग्राफिकल कंडिशनचा इफेक्ट होतो. देर आर सो मेनी थिंग्स. नेचर इज सो कॉम्प्लेक्स अँड दॅट्स वाय वी डोंट नो how effectively solar panel how the efficiency of solar panel at the Konkan region or coastal region. So this is my question which arise in my mind, and accordingly I will start thinking about it. Now I am probing it, and after a research I get the understanding that in coastal region why the solar panel have that kind of effectiveness. So this is all about. अशा प्रत्येक गोष्टीमध्ये, इंडस्ट्रियल गोष्टी असेल, तुमच्या एक्सपेरिमेंट गोष्टी असतील, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असे प्रश्न पडत असतात. आता इलेक्ट्रिकल कार निर्माण होत आहेत. हे कशामुळं? तर पेट्रोल ही एक समस्या आहे. मग अजून कोणत्या पद्धतीने आपण कॉस्ट इफेक्टिव्ह कशा पद्धतीने कार निर्माण करू शकतो? या अननोन गोष्टी होत्या आणि त्या आता नोन होत आहे, कारण त्याच्यावर अनेक प्रकारचे रिसर्च कंडक्ट केलेले आहे. म्हणून माणसाला त्याची जिज्ञासा स्वस्थ बसून देत नाही. आणि त्यासाठी जर योग्य प्रकारे रिसर्च मेथॉडॉलॉजी माहिती असेल तर तो चांगल्यात चांगल्या प्रकारचा रिसर्च करण्याचा प्रयत्न करतो. दॅट्स टू अटेन फुल अँड फुलर अंडरस्टँडिंग ऑफ द अननोन. Research in an academic activity, and as such the term should be used in technical sense. In academic it should be very technical because it has a scientific process. Another definition given by Clifford Woody, that is also a step by step. Already I told you everything about it, that research is nothing but definition and redefinition of problem, formulating hypothesis. आता हायपोथिसिस म्हणजे काय याचा आपण सविस्तर चर्चा पुढच्या सेशनमध्ये घेणार आहोत.
फॉर्म्युलेटिंग हायपोथेसिस ऑर सजेस्टेड सोल्युशन. इथे फक्त मी एवढंच सांगेल की हायपोथेसिस हे एक अंदाज असतात की जे ॲझम्पशन्स असतात, पण त्या ॲझम्पशन्सला थेरॉटिकल बेस असतो. तर त्या थेरॉटिकल ॲझम्पशन्स म्हणतात. थेरॉटिकल ॲझम्पशन्स इज कॉल्ड हायपोथेसिस. प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की ह्या गोष्टीचा कोस्टल रिजनमध्ये असलेल्या हवेच्या फ्लोमुळे सोलर पॉवर जनरेशनवर त्याचा विपरीत परिणाम होतो, असं जर आपण हायपोथेसिस मांडलं तर वी हॅव टू टेस्ट इट इन कोस्टल रिजन ॲज वेल ॲज इन अदर प्लेसेस. सो हायपोथेसिस म्हणजे हा अंदाज आहे की तो थेरॉटिकल, फक्त त्याच्यासाठी एक महत्त्वाचं आहे, हायपोथेसिस इज नॉट जस्ट ओनली ॲझम्पशन्स, इट हॅज सम थेरॉटिकल बॅकग्राऊंड. अशा प्रकारच्या काही थेरॉटिकल गोष्टी आपण रीड केल्यानंतर आपण एक अंदाज बांधतो. त्याचा अभ्यास केल्यानंतर, प्रॉब्लेमचा अभ्यास केल्यानंतर आपण एक अंदाज बांधतो, त्याला हायपोथेसिस म्हणतात. आणि तो हायपोथेसिस किंवा एखादी समस्या असेल, त्या समस्येचा इतर ठिकाणी अशा समस्या भेडसावत असेल, त्याचा अभ्यास करून आपण काहीतरी कन्क्लुजन बांधतो, त्याला हायपोथेसिस म्हणतात. विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज सजेस्टेड सोल्युशन. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे म्हणजे डेफिनेशन ऑफ प्रॉब्लेम. क्लिफोर्ड वुडीनुसार रिसर्चच्या सिस्टीम कशा आहे की डेफिनेशन ऑफ प्रॉब्लेम, फॉर्म्युलेटिंग हायपोथेसिस ऑर सजेस्टेड सोल्युशन्स, अगेन collecting data which should be systematic, organizing data that should be systematic, and use a statistical technique to use to derive some conclusion that is called the evaluating data. Sometimes we have to make deductions and reaching conclusions. बऱ्याच वेळेस आपल्याला आपल्या डाटा कलेक्शनमध्ये चेंजेस करावे लागतात. That should not be subjective again, it should be objective. Careful testing and conclusion to determine whether they fit to the formulating hypothesis. आणि अशा वेळेस मग आपण त्याच्यावर टेस्टिंग करतो, एक्सपेरिमेंट करतो, आणि एक्सपेरिमेंट केल्यानंतर आलेले जे कन्क्लुजन आहे ते आपण बांधलेल्या, आपण ठरवलेल्या किंवा आपल्या मनामध्ये ऑब्जेक्टिव्ह केलेल्या हायपोथेसिसशी ते सुसंगत आहे किंवा नाही, आपण आपला केलेला अंदाज योग्य होता किंवा नव्हता, या पद्धतीचा विचार आपण त्यामध्ये करत असतो. तर अशा प्रकारे क्लिफोर्ड वुडीने रिसर्च मेथोडॉलॉजीचे जे स्टेजेस सांगितलेले आहेत त्या तुमच्या पुढे सांगितलेल्या. अगेन देर इज सम रिसर्च स्कॉलर कॉल्ड डी सेल्सिंगर अँड एम स्टीफन्सन, ज्यांनी एनसायक्लोपीडिया ऑफ सोशल सायन्समध्ये रिसर्चची मिनिंग सांगितलेलं आहे. द मॅनिप्युलेशन ऑफ थिंग्स, concept or symbol for the purpose of generalizing to extend correct or verify knowledge. आता बघा, यांनी सांगितलेल्या डेफिनेशन मध्ये एक गोष्ट आहे की मॅनिप्युलेटिंग द थिंग्स, मॅनिप्युलेटिंग द कॉन्सेप्ट और मॅनिप्युलेटिंग द सिम्बॉल्स, म्हणजे ज्या गोष्टी अवेलेबल आहे, ज्या फॅक्ट माहिती आहे, त्या माहिती असलेल्या फॅक्ट्स मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं मॅनिप्युलेशन करायचं, किंवा कॉन्सेप्टचं मॅनिप्युलेशन करायचं, किंवा सिम्बॉलमध्ये मॅनिप्युलेशन करायचं. का? तर नवीन प्रकारचं काही जनरलायझेशन, रूल्स किंवा जनरल फॅक्ट्स काही मिळत आहेत का, की ज्याच्यामुळे आहे ते ज्ञान करेक्ट करता येईल किंवा ते व्हेरीफाय करता येईल, त्याची व्हॅलिडिटी चेक करता येईल, अशा गोष्टी आहे. फॉर एक्झाम्पल, एक सुंदर उदाहरण म्हणजे असं की जनरली मी बऱ्याच वेळेस रिसर्च मेथोडॉलॉजी शिकवत असताना सांगत असतो की गुलाबाचं फूल जे आहे, गुलाबाचं झाड आहे, आणि त्या झाडाला आपण खत द्यायचं ठरवलं तर कोणत्या, हे जनरल आहे की आपण गुलाब लावतो, खत घालतो आणि फुलं येतात. पण आपल्याला एक्सपेरिमेंट करायचं आहे. ही सिंपल थिंग आहे, ही साधी गोष्ट जी निसर्गामध्ये घडत असते आणि आपण अवतीभोवतीला बागेमध्ये काम करत असताना हे करत असतो. पण आपल्याला रिसर्च पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये कोणत्या प्रकारचं सेंद्रिय खत आहे, रासायनिक खत आहे, शेणखत आहे किंवा इतर कोणतंही खत आहे, त्या खताचा गुलाबाच्या उत्पन्नावर काय परिणाम होतो हे आपल्याला जर चेक करायचं असेल तर दॅट इज द मॅनिप्युलेशन ऑफ थिंग. आपण नॅचरली जे झाड लावतो तर त्यावेळेस आपण काही मॅनिप्युलेशन करतो. आता खतांमध्ये मॅनिप्युलेशन करतो, एका ठराविक प्रकारचं खत ठराविक क्वांटिटीमध्ये, ठराविक एक्सपेरिमेंटल युनिटमध्ये किंवा एकाच प्रकारच्या मातीमध्ये आपण वापरतो आणि गुलाबाच्या उत्पन्नावर त्याचा काय परिणाम होतो हे बघतो.
कदाचित अशा प्रकारचा स्टडी दुसरीकडे झालेला असेल. मग तसा प्रकार तोच प्रकार आपण आपल्या जिओग्राफिकल कंडिशनच्या मातीमध्ये केला तर व्हेरिफाय होतो की नाही? त्यांनी सांगितलेल्या जे कन्क्लुजन्स आहेत ते करेक्ट आहे की नाही? किंवा आपले स्वतःचे नवीन कन्क्लुजन्स जिओग्राफिकल कंडिशननुसार निर्माण होऊ शकतात. तर अशा प्रकारे वी हॅव टू मॅनिप्युलेट द थिंग्स. वी हॅव टू मॅनिप्युलेट द कॉन्सेप्ट ऑर सिम्बॉल्स. कशासाठी? तर नवीन प्रकारचे सामान्य ज्ञान किंवा नवीन प्रकारचे जनरलायझेशन रूल्स निर्माण व्हायला पाहिजे, की ज्याच्यामुळे आहे त्या ज्ञान एक तर त्याचा विस्तार होईल किंवा ते योग्य आहे की अयोग्य आहे ते कळेल. यासाठी आपण रिसर्च करत असतो. व्हेदर दॅट नॉलेज एड्स इन कन्स्ट्रक्शन ऑफ थिअरी ऑर इन प्रॅक्टिस ऑफ अन आर्ट्स. ही व्याख्या खूप महत्त्वाची आहे, कारण त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की प्रत्येक रिसर्च हे केवळ आणि केवळ नवीन प्रकारच्या वस्तू तयार होणं किंवा आपल्या मनुष्याच्या ज्याला आपण सेफ्टी आणि कम्फर्ट म्हटलेलं आहे अगोदर, त्यासाठी केला जातो असं नाही. न्यूटनचा जो काय लॉ आहे, न्यूटन्स लॉ, इट इज अ प्युअर रिसर्च. त्याचा ज्यावेळेस लॉ तयार झाला, न्यूटनने जेव्हा त्या लॉचा शोध लावला, त्याचा भविष्यामध्ये काही उपयोग होईल किंवा नाही हे कोणालाही माहीत नव्हतं. इट इज जस्ट फॉर नॉलेज सेक. किंवा रेडिओ लहरीचा जो शोध लावला, रेडिओ लहरीचा शोध लावण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना फक्त रेडिओ लहरीचं अस्तित्व असतं एवढंच फक्त दाखवणं होतं. त्या रेडिओ लहरीपासून पुढे रडार यंत्रणा, मोबाईल नेटवर्क, सॅटेलाईट यंत्रणा चालेल याचा कोणत्याही प्रकारचा विचार केलेला नव्हता. म्हणजे इट इज जस्ट फॉर अ थेरी, कन्स्ट्रक्शन ऑफ थेरी ओनली. परंतु असे काही रिसर्च हळूहळू नंतर त्यामधून येतात, की ते म्हणजे रिसर्चला 2 प्रकार आहे. एक तर थेरी बिल्डिंगसाठी रिसर्च केला जातो किंवा माणसाचं आयुष्य अधिक समृद्ध होण्यासाठी, नवीन-नवीन प्रकारचे गॅजेट्स निर्माण होण्यासाठी रिसर्च केला जातो. तर मॅनिप्युलेशन म्हणून ही रिसर्चची व्याख्या अतिशय महत्त्वाची आहे. द मॅनिप्युलेशन ऑफ थिंग्स, concept or symbol for the purpose of generalizing to extend, correct or verify knowledge, whether that knowledge aids in construction of theory or in the practice of an art. आता रिसर्च फोकसेस कशावर आपला रिसर्चचा फोकस असतो? जनरेटिंग नॉवेल्स बट युजफुल आयडियाज. जनरेटिंग नॉवेल्स, नवीन प्रकारच्या आयडिया येणं, नवीन प्रकारच्या कल्पना सुचणं, हा रिसर्चसाठी अतिशय सकारात्मक गोष्ट आहे. लर्निंग टू चॅलेंज द एक्झिस्टिंग नॉलेज, जे ज्ञान आहे त्याची व्हॅलिडिटी चेक करण्यासाठी आपण रिसर्च केला जातो. युजिंग क्रिएटिव्ह कॅपॅसिटी टू डिस्कवर ऑर इन्व्हेंट समथिंग न्यू, बिल्डिंग न्यू इन्क्लुडिंग थेअरी अँड इंटरप्रिटेशन. वेगवेगळ्या प्रकारचे क्रिएटिव्ह गोष्टी निर्माण करण्यासाठी आपण रिसर्चचा फोकस असतो. मग त्याच्यात आयदर तुम्ही आहे त्या थेअरीला चॅलेंज करू शकता किंवा नवीन थेअरीज तयार करू शकता किंवा त्याचं इंटरप्रिटेशन वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मांडू शकतात. ब्रिंगिंग अ न्यू क्रिएशन टू फॅब्रिकेट लाईक न्यू इंडिकेटर्स ऑर इव्हॅल्युएशन स्केल. आता लायब्ररी सायन्सचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की सायंटोमॅट्रिक्स नावाची नवीन संकल्पना लायब्ररी सायन्समध्ये आलेली आहे, की ज्याच्यामध्ये जे रिसर्चर असतात, जे पेपर प्रकाशित करतात, त्यांनी केलेल्या प्रकाशित पेपरचं सुद्धा इव्हॅल्युएशन केलं जातं. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सायंटोमॅट्रिक्स इंडिकेटर्स निर्माण झालेले आहे. म्हणजे लक्षात घ्या, रिसर्चमधून वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर्स सुद्धा डेव्हलप होत असतात. तुम्ही मार्केट ॲनालिसिस करायचं असेल, मार्केटचं स्टेटस ॲनालिसिस करायचं असेल, तरी तिथे लिनियर ग्रोथ इंडिकेटर्स आहे, डबलिंग टाईमचा इंडिकेटर्स आहे. अशा प्रकारचे इंडिकेटर्स निर्माण कसे झाले? तर हे रिसर्चमधून झाले. तर अशा प्रकारे आपल्याला नवीन प्रकारचे इंडिकेटर्स किंवा इव्हॅल्युएशन स्केल्स तयार करण्यासाठी, आता तुम्ही बघा की माणसाची बुद्धिमत्ता चेक करता येते. तर ती बुद्धिमत्ता चेक करण्याचे जे काही गॅजेट्स आहे किंवा जी टेस्ट आहे, इंटेलेक्च्युअल टेस्ट, ज्याला IQ टेस्ट म्हणतात, त्याचं जे मटेरियल आहे ते मटेरियल तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लार्ज स्केलवर रिसर्च केला गेलेला आहे.
तेव्हा ते तयार झाले. तशाच प्रकारे ग्रोथ स्केल आहे, ह्युमन ग्रोथ स्केल. तर अशा प्रकारे नवीन प्रकारचे इंडिकेटर्स आणि स्केल तयार करण्यासाठी देखील रिसर्च हा अतिशय महत्त्वाचा आहे. डायव्हर्सिफाईंग ॲज फार ॲज पॉसिबल, पर्टिक्युलरली लॅटर इन द करियर. आपल्याला करिअर्स मध्ये वेगळ्या प्रकारचा जनरली आपल्याकडे एज्युकेशनचे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जनरली टेक्निकल एज्युकेशन शुड हॅव academic aspect, those who requires interest, having interest in teaching, that is academic and aspect, industrial aspect, which either related to the management, production, or having experts of some plants. आणि तिसरा जो ॲक्सेप्ट आहे तो रिसर्च आस्पेक्ट आहे. म्हणजे 3 प्रकारचं करियर टेक्नॉलॉजिकल फील्डमध्ये आहे. रिसर्च करियर आहे, इंडस्ट्रियल करियर आहे किंवा अकॅडमिक करियर आहे. तर डायव्हर्सिफाईंग ॲज फार ॲज पॉसिबल, पर्टिक्युलरली लॅटर इन करियर. तर अशा प्रकारे आपण रिसर्चमधून सुद्धा करियर करू शकतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, रिसर्च फोकसेस ऑन ऑल these थिंग्स. So this is also very important. Now we stop here. We will start new session in next video. Thank you.